हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला रोज प्रश्न पडतो नाश्त्याला काय करावं. आपण उपमा, पोहे, इडली आणि डोसा करतच असतो. आपण असो आज करूया रव्यापासून झटपट, हलका आणि चविष्ट असा नाश्ता. आणि एकदम टेस्टी आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्ता आहे. तुमच्या घरात जे भाज्या असतात त्याच्यामधून हा नाश्ता आपण करू शकतो. आता बघूया आपण त्या नाश्त्यासाठी लागणारे, रव्यापासून जो आपण नाश्ता करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे कांदा घेतला आहे आपण, रवा घेतला आहे आपण मोठी 1 वाटी, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले, गाजर आणि शिमला मिरची घेतली, जिरं घेतले, दही घेतले, मोहरी घेतली, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे आणि कांद्याची पात घेतली. आता आपण हे सगळं एक एक ॲड करत जाऊ आणि झटपट होतो. आणि तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या त्या तुम्ही भाज्या टाका. तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाका. दुसऱ्या पण तुम्ही टाकू शकतात आणि झटपट होतो. संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस, सकाळी नाश्त्याच्या वेळेस आपल्याला कधी कंटाळा येतो तेच खाऊन, आणि आपल्याला पण एकदम झटपट करायची इच्छा असेल की पटकन होईल आणि तर असा हा नाश्ता आहे. आपण गाजर आणि शिमला मिरची पहिले कांदा टाकला, मग गाजर आणि शिमला मिरची टाकली. आता आपण कांद्याची पात टाकू आणि कढीपत्ता टाकू आणि हिरवी मिरची टाकूया. आता आपण हे सगळं मिक्स करूया. हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण सगळं टाकलं आहे, कांदा टाकला आहे, शिमला मिरची टाकली आणि कांद्याची पात टाकली आहे, गाजर टाकले. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकल्या ते चालेल. आणि याच्यात दही टाकूया आणि हे आपण छान मिक्स करूया. आणि झटपट होतं. आपल्याला कधी कंटाळा आला आणि आपल्याला हलकं आणि झटपट करायचं असेल तर हे झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि या चविष्ट असा लागतो. तेच पोहे उपमा खाऊन पण कंटाळा येतो आणि घरात जे अवेलेबल असतात त्यामध्ये हा नाश्ता होतो. तुम्हाला बाहेरून काही भाज्या ज्या तुमच्या घरात असतील त्या टाका. याच टाकल्या पाहिजे असं काही नाही. टाकू याच्यात. एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, असं हे आपण करायचं. भिजवायचं आणि भिजून 10 मिनटं ठेवून आपलं असं. आणि जास्त घट्टपणे जास्त हे पण मी 2 मोठ्या वाट्या अशा रव्या घेतल्या आणि मग सगळ्या भाज्या टाकल्या आणि 10 मिनटं भिजत ठेवलं म्हणजे रवा छान फुलून येतो. आणि आता मीठ टाकूया आपण चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकूया थोडीशी हळद टाकूया. आता आपण हे छान हलवून घेऊया. हे पाणी टाकते. आता हे आपण हलवून घेऊया छान सगळं. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं कन्सिस्टन्सी हवी, मीडियम म्हणजे असं. आता आपण हे सगळं छान हलवून घेऊया. आता आपण याला करायला घेऊया. तेल टाकलं याच्यामध्ये बघा तव्यावर. आता आपण त्याच्यात मोहरी टाकूया. आता जिरं टाकूया. हे याच्यावर टाकूया. आपण त्याच्यावर आपण झाकून ठेवूया आणि मीडियम गॅसवर ठेवायचं म्हणजे ते चांगलं आतून शिजतं. आता आपण हे होऊ देऊया. तर झाकण काढूया. ते छान शिजलं आहे बघा. आता आपण पलटून घेऊया. छान झालं आहे आपलं. आपण दुसऱ्या साईडने सोनेरी रंग झाले की काढूया प्लेटमध्ये. आपलं छान आपण झालं आहे झटपट होणारा हा ब्रेकफास्ट रव्यापासून. आता आपण त्याला कट करून घेऊया. हे बघा आपण आज केलं आहे रव्यापासून असा हलका फुलका नाश्ता, झटपट होणाऱ्या आणि घरच्या ज्या भाज्या
असतात अवेलेबल त्यात, आणि तुम्ही दुसऱ्या पण टाकू शकतात तुमच्या घरात ज्या तुम्हाला आवडतात त्या. आणि तेच प्रकार आपण उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो, तर हा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल. झटपट होणाऱ्या संध्याकाळच्या नाश्त्यावेळेस, सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदात राहा. मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.